ऑल वेलकम टू माय चॅनल. आपण आज प्रॉब्लेम सेट 37 सॉल्व करणार आहोत. पण त्याच्या आधी 100th प्लेस म्हणजे काय ते कसं येतं ते बघूयात आपण. इथे बघा, इफ 1/10 इज डिवायडेड इंटू 10 इक्वल पार्ट्स, म्हणजे 1/10 सुद्धा 10 इक्वल पार्टमध्ये डिवाइड केलं तर ईच पार्ट बिकम्स 1/100 और 100th म्हणतात. त्याला काय म्हणतात? 100th. सो देअरफोर नोट दॅट 1/10 म्हणजे 10 hundredths. Okay, so 0.1 is equal to 0.10. By multiplying 1/100 by 10 we get 10/100. म्हणजेच किती? हे 0 कॅन्सल केल्यावर काय येतं? 1/10. So therefore it is possible to create a 100 place next to the 10th place. म्हणजे 10th place नंतर कुठली प्लेस तयार होते? 100. म्हणजे समजा आपण हा 20.53 लिहिलं, तो हा जो नंबर आहे हा काय आहे? हा 10th प्लेसला आहे. आणि हा 3 कुठले आहे? 100th प्लेसला आहे. त्याच्यानंतर जे प्लेस तयार होईल ते कुठलं असेल? 1000th प्लेस असेल. ठीक आहे. आणि पुढचं काय असेल? 10,000th प्लेस असेल. ठीक आहे. TH लावायचं त्याच्या पुढे लिहिताना. सो आता इथे बघूयात. आफ्टर क्रिएटिंग अ 100th प्लेस वी कॅन राईट 14/100 ॲज 0.14. रीड करताना आपण कसं करणार आहे? 0.14. सो 14/100 जेव्हा करतो तेव्हा म्हणजेच काय? 10 + 4/100 इज इक्वल टू 10/100 + 4/100 असं आपण लिहू शकतो. ठीक आहे. हे तुम्ही शिकलेलं आहे ह्याच्यामध्ये फ्रॅक्शनमध्ये की सेम डिनॉमिनेटर असेल तर ह्याची ॲडिशन होऊ शकते. सो 10 प्लस आपण हे असं लिहू शकतो. म्हणजेच काय? 1/10. का? कारण इथे 0 कॅन्सल झाला म्हणजे हे 1/10 झालं. म्हणजे हे कुठलं प्लेस झालं? 10th प्लेस झालं. आणि हे 4/100 तसंच राहणार आहे. सो हे कुठलं प्लेस झालं? हे कुठल्या प्लेसला आहे? 400th प्लेसला. सो मिनिंग दॅट वेन रायटिंग 14/100 इन डेसिमल फॉर्म 1 इज रिटन इन द 10th place and 4 is written in the 100th place. This fraction is written as 0.14 and read as 0.14. Similarly 6 and 57/100 is written as 6.57 किंवा 57 असं म्हणू शकतो आपण. and 50 and 71/100 written as 50.71. सो while writing 3/100, आता 3 आपण 2 डेसिमल असलेलं बघितलं की डायरेक्ट आपण 0.71 लिहिलं. पण जर फक्त एकच असेल नंबर तर आपण ते कसं लिहिणार? while writing 3/100 in decimal form we must remember that there is no number in the 10th place. 10th प्लेसला कुठला नंबर आहे का? नाही आहे. हा कुठल्या प्लेसला आहे? 100 प्लेसला आहे कारण खाली 100 आहे. सो वी पुट 0 in that place which means 3/100 is written as 0.03. 10th प्लेसला कुठलाच नंबर नसल्यामुळे आपण इथे काय ॲड केलं? 0 ॲड केलं आणि मग 3 लिहिलं. म्हणजे हे जर तुम्हाला कळलं असेल तर त्याच्यावर आपण आता प्रॉब्लेम सेट 37 सॉल्व करू शकतो. चला इथे आपण सॉल्व करूयात. मी ते प्रॉब्लेम्स लिहून घेतलेत. बघा, पहिलं काय आहे? 9 and 1/10. म्हणजे मग आपण हे कसं लिहिणार आहे? 9.1. 10th प्लेसला आहे ना हे 1. सो इथे 9.1 डायरेक्ट येणार. आता 9 and 1/100 कसं येणार? 9 होल पार्ट आहे तो पॉईंटच्या आधी येणार. मग पॉईंट नंतर काय येणार? हा 1/100 आहे. 100 प्लेसला आहे हा 1. सो 10th प्लेसला काय येणार? 0 येणार. आणि मग नंतर काय येणार? 1 येणार. ठीक आहे. कळलं आहे सगळ्यांना? हे नीट समजून घ्या. हे खूप मुलांचं चुकतं. डायरेक्ट 9.1 लिहून मोकळे होतात. 10 लिहून मोकळे होतात बरेच जण. कारण खाली 2 0 आहेत. मग पॉईंट नंतर 2 डेसिमल नंबर पाहिजेत. सो डायरेक्ट 9.10 लिहून टाकतात. ठीक आहे. पुढचं बघूयात. आता 4 होल नंबर आहे तो 4 इथे येईल. पॉईंट येईल. पॉईंट नंतर काय येणार आहे? हे 53 कुठल्या प्लेसला आहे? 100 प्लेसला आहे. सो डायरेक्ट येईल 4.53 किंवा 53. नेक्स्ट बघा, होल नंबर कुठलाच नाही आहे. सो काय येणार आहे? 0.78. नेक्स्ट येणार आहे होल नंबर कुठला आहे का? नाही. सो इथे 10th प्लेसला परत काही नाही. सो इथे 0 अजून एक येणार आहे. आणि मग काय येणार आहे? 5. पुढचं बघा, 5/10. 5/10 आपण लिहिलं आहे ऑलरेडी. काय येणार आहे? 0.5. 2/10 कसं येणार आहे? 0.2. आणि आता 20/100. पुढचं जे आहे 20/100 ते काय येणार? होल नंबर पार्ट आहे का? कुठला नाही. सो इथे काय येणार आहे? 0. आणि पॉईंट नंतर काय येणार आहे? 20. ठीक आहे. हे पण इथे पण 0 कट केलं तर काय येईल? याचा आन्सर 2/10 येईल. म्हणजेच काय येईल? 0.2. पॉईंट नंतर जो 0 असतो त्याला जास्त काही व्हॅल्यू नसते. सो इथे आपण ह्याचा आन्सर 0.2 सुद्धा लिहू शकतो. तर इथे आपलं प्रॅक्टिस सेट 37 संपलेला आहे. त्याच्याआधी तुम्हाला एकदा प्लेस व्हॅल्यू पण मी दाखवते इथे. म्हणजे आपल्याला पुढचे सॉल्व करायला सोपं जाईल आपल्याला पुढचा प्रॅक्टिस सेट. इथे बघा फ्रॅक्शन्स काय आहेत? 7 and 5/10. म्हणजे मग इथे 10th प्लेसला काय आहे का? काही नाही आहे. युनिट्स प्लेसला काय आहे? सो इथे काय येणार आहे? 0. युनिट प्लेसला आहे 7.
10th प्लेसला काय आहे 5, 100th प्लेसला काय आहे का 5 नंतर काही नाही आहे. सो इथे पण 0 येणार आहे, म्हणजे आन्सर काय येणार आहे 7.5. सो हे प्लेस व्हॅल्यू इथे शिकून घ्या फक्त. इथे बघा 7 and 5/100 म्हणजे 10th प्लेसला काय आहे का नाही, युनिटला आहे 7, होल पार्ट आहे हा 7 युनिट याच्यानंतर 10th प्लेसला काय आहे का काही नाही, 100 आहे हे डायरेक्ट. सो 100th प्लेसला काय आहे 5, सो 7.05. सो ह्या असे प्लेस व्हॅल्यूचा आपला प्रॉब्लेम सेट पुढचा असेल 38. त्याचा व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईल. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.